तर मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स डे टू डे चालू घडामोडी व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. 5 ऑगस्ट म्हणजे आजच्याच चालू घडामोडी आपण पाहणार आहोत. जास्त प्रश्न आज भेटले नाहीत ऑनलाईन स्वरूपात असल्यामुळं, आणि आपण त्या संदर्भातच घेत असतो जे एक्झाम ओरिएंटेड आहेत. बरं, आगामी 98वे साहित्य संमेलनासाठी कोणत्या शहराची निवड झालेली आहे? नवी दिल्ली. आणि यापूर्वी ना 1954 मध्येच इथे साहित्य संमेलन झालं होतं. 1954 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत साहित्य संमेलन झालं होतं? तर ते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या खाली. आत्तापर्यंत म्हणजे 97 म्हणजे आता होईल ना 98, तर 97 साहित्य संमेलन होईल. आत्तापर्यंत 23 वेळेस दिल्ली सोडून बाहेर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढे संविधान भान हे टॉपिक तुम्हाला माहीत आहे, आपलं लोकसत्तामध्ये येतं, खूप छान आहे. तर ते सगळे प्रश्न आपण कव्हर करतो. लँग्वेज देखील चांगली असते. राष्ट्रपती पदासाठी एकदा निवडून आलेली व्यक्ती ही फेरनिवडणुकीस पात्र असेल असे संविधानाच्या कितव्या अनुच्छेदात म्हटले आहे? तर अनुच्छेद 57. राष्ट्रपती पदासाठी शपथ कितव्या अनुच्छेदात नमूद केलेले आहे? तर अनुच्छेद 60. अर्थात अनुच्छेद म्हणजे कलम. राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. आणि सरन्यायाधीश अनुपस्थित असतील तर सर्वोच्च न्यायालयातील सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती शपथ देत असतात. राष्ट्रपतींच्या पात्रतेसंदर्भातील अटी व शर्ती कोणत्या अनुच्छेदात नमूद आहेत? तर अनुच्छेद 59. राष्ट्रपती संदर्भात महाभियोग चालवण्यासंदर्भातचा कलम कोणता? तर कलम 61. राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यासंदर्भात सभागृहाच्या किती सदस्यांनी स्वाक्षरी करून 14 दिवसांची नोटीस त्यांना देणे आवश्यक आहे? तर ते 1/4. आणि जर त्यांच्यावर मंजूर करायचं असेल तर 2/3 त्या सभागृहाच्या सदस्यांनी ते मंजूर करणं गरजेचं आहे. पुढचं आहे ना, ही महत्त्वाची बातमी आहे. देशातील पहिली कौशल्य जनगणना चाचणी कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आहेत, तेलुगू देशम पक्षाचे. आतापर्यंत एकूण किती साहित्य संमेलन हे महाराष्ट्राच्या बाहेर झालेले आहेत? तर ते 23 साहित्य संमेलन झालेले आहेत. मित्रांनो, हे तुम्हाला PDF पाहिजे असतील तर तुम्ही काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरून टर्निंग पॉईंट्स हे ॲप डाउनलोड करायचे. त्यानंतर तुम्हाला जे आहे ना रेटिंग पण द्यायचा प्रयत्न करा. आमच्या मेहनतीला तुमची रेटिंगवरच जे आहे ना प्रेरणा मिळत असते, त्यामुळे रेटिंग द्या. आणि टर्निंग पॉईंट्स ॲपवरच तुम्हाला 10 रुपयेमध्ये वार्षिकी चालू घडामोडी टेस्ट सिरीज देखील उपलब्ध होऊन जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.